नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नक्की काय असणार आहे अपडेट, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्र जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी, कारण आपल्या चॅनलवरती सर्व योजनाशी रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळतात। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। असेच मोटिवेट मला भेटतं। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, 8वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। आताच यादीमध्ये तुमचं नाव तपासा। नक्की काय आहे महत्त्वाचे अपडेट, आपण संपूर्ण अपडेट या ठिकाणी जाणून घेत आहोत। तर पहा शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो। नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी योजनेचा तो म्हणजे 8वा हप्ता नेमका कधी येणार, कधी मिळणार, असे अनेक प्रश्न आपल्याला शेतकरी मित्रांच्या पाहायला मिळतात। सोशल मीडियावरती पाहायला मिळत असेल किंवा इतर तर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतं की 8वा हप्ता शेतकरी योजनेचा जो आहे तो केव्हा येणार, हे सर्वांना जाणून घेण्याचे खूप महत्त्वाचं आहे। ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक आणि खूप महत्त्वाची मानली जाते। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील मिळत असते। त्यामुळे पुढचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। जसं की शेतकरी मित्रांना माहीतच आहे की याबाबत खूप महत्त्वाची, योग्य आणि खरी माहिती आपल्या चॅनलवरती मिळत असते। तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि या माहितीमुळे तुमच्या मनातील अधिक जे काही गोंधळ असतील, शंका असतील, असमप्राय असेल तो आपण आता दूर करणार आहोत। तर पहा, शेतकरी मित्रांसाठी पुरवणी मागणी सादर झाल्यानंतर ती राज्यपालांकडे पाठवली जाते, हे तर आपल्या शेतकरी मित्रांना माहीतच असेल। राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर पुढचे काम होते। त्यानंतर सरकार एक शासकीय निर्णय म्हणजेच GR काढते। त्यानंतर GR मध्ये किती शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे आहेत आणि त्यासाठी किती निधी लागणार आहे याची सगळी माहिती दिलेली असते। तर पहा शेतकरी मित्रांसाठी जे काही 8वा हप्त्याची वाट पाहत आहोत, त्या 8व्या हप्त्याचा GR अजून प्रसिद्ध झालेला नाही आहे, परंतु जी काही पुरवणी मागणी सादर केल्यानंतर राज्यपालांकडे जी पाठवली जाते आणि त्यानंतर राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढचे काम होते। म्हणजेच GR प्रसिद्ध झाल्यानंतर, शासनाचा शासकीय निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळतो। GR आल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही। त्यामुळे इतर कोणत्याही अफवांवरती आपण लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही पुरवणी मागणी साधारण 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान सादर होण्याची शक्यता आहे। त्यानंतर सरकार वेगाने पुढील प्रक्रिया करेल, हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। हे सगळे टप्पे लक्षात घेता तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 20 डिसेंबरच्या आधी कधीही तुमच्या बँकेमध्ये पाहायला मिळू शकतो, जमा होताना पाहायला मिळू शकतो। म्हणजे आपल्याला आता 20 डिसेंबर ही तारीख लक्षात घ्यायची आहे, महत्त्वाची अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। म्हणून पैसे आजच किंवा उद्याच येणार आहेत अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका। आपल्या चॅनलवरती अगदी जेन्युइन महत्त्वाची माहिती असते, तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण अशी महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करत असतो। कारण सध्या अजूनही मंजुरी मिळालेली नाही नाही, त्याचबरोबर GR देखील प्रसिद्ध झालेला नाही आहे। त्यामुळे अधिकृत माहितीनुसार 20 डिसेंबरच्या आधी हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। सरकारकडून जशी अधिकृत माहिती येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल। व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे मातरम।